नाही काय मस्त अशा शेंगा टाकून बनता. बाकीची जी पीठ कालवायची किंवा बटचेन आहेत आहे, तर हा क्यू दिलाय. भाव्याच्या हे टॉय हा त्या ठिकाणी दिला आहे. तिला मस्त अशी कसर हाय हॅलो, नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि भाव्याच्या बर्थडेचा ब्लॉग तुम्ही बघितला की नाही? बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. भाव्याच्या बर्थडेचा ब्लॉग कसा वाटला, त्याचं सेलिब्रेशन कसं वाटलं ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. बरेच महिने झाले मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करत नव्हते माझ्या प्रेग्नेन्सीमुळे, त्यानंतर भाव्या लहान होती म्हणून. पण आता ठरवलं आहे एक दिवसाचा का होईना किंवा 2-3 दिवसा मिळून का नाही एक ब्लॉग होईना मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करणार आहे. त्यामुळे आपले ब्लॉग पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला, ब्लॉग आपला आवडला तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लस आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला त्याचा ब्लॉग आपण स्टार्ट करूया. आमचा दर्शन दादा चढला आहे जांबू काढण्यासाठी. एवढी सारी आमच्याकडे जांबू लावले आणि आमचे पप्पा आहेत ते जांबू सगळे गोळा करत आहेत. आणि मामी आल्या इकडे जांबू खायला आले. आणि ते वरती जे आहे तुझा फोटो काढायला लावलाय म्हणे. तुमचे पिकलेले काढले का? नाही काय अजून पिकली नाही ना. जास्त नाही. नाही ग तशी तुला दिसतात. बस का बस. आलो आहोत बोईसरला थोडीफार शॉपिंग करण्यासाठी. आपलं सामान संपलं आहे ते घेण्यासाठी. तर पटापट सामान घेऊया आणि घरी जाऊया. जमलं तर मग शेअर करेल. पटापट सामान घेऊया. बोईसरवरून जाऊन आले आणि जी पण काय शॉपिंग करायची होती ती सर्व करून झाली आहे. आणि मी म्हणजे आम्ही घेतल्या आहेत आपल्या शॉपसाठी हे मोठे असे झारे घेतले आहेत. छोटा झारा होता ज्यामुळे खूप टाइम वेस्ट व्हायचा, त्यामुळे मस्त असे मोठे झारे घेऊन आले. मस्त अशा शेंगा टाकून बनवूया करंदीचं कालवण. शेवण्यामध्ये इकडे आमची करंदी फ्राय आहे आणि करंदीचं कालवण. उशीर झाला होता त्यामुळे कुकरमध्ये बनवला. मोस्ट ऑफ कुकरमध्ये बनवत नाही. आणि हे कालवण आणि ते सुरू आहे आपले वड्याची तयारी. बऱ्यापैकी तयारी आधी करून ठेवली होती कारण की आज फ्रायडे आहे. आज थोडा लोड शेडिंग आहे, लाईट गेली आहे. त्यामुळे सकाळी पटापट वाटणं केली आणि जेवढं जमेल तेवढं शिजवून ठेवलं आहे. अजून तर बाकी आहे चिंचेची चटणी वगैरे, तर ती हळूहळू करून घेते. जेवण वगैरे करून झालं आहे आणि वड्याची जेवढी पण तयारी होती ती सर्व करून झाली आहे. आता बाकीची जी पीठ कालवायची किंवा बटाटे मिक्स करायचे आहेत तर ती मी टायमावरच करते. तर थोड्या वेळ आराम करते आणि त्यानंतर मग ते करायला घेते. मी भाव्याचा बड्डे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे. भाव्याला बड्डेला काय काय गिफ्ट पडलं ते तुमच्यासोबत मी शेअर नाही केलं, तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करते, तर ते बघून घ्या. भाव्याला बड्डेला काय काय गिफ्ट भेटले आहेत तर ते आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. मी सगळे खोलून ठेवले आहेत. आता ते तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात पहिला शेअर करते की भाव्याच्या आजीने मस्त असं क्यूट असं हे सोन्याचं पेंडंट घेतलं आहे तिच्यासाठी, तिच्या आजीने. प्लस तिच्या भाव्याला अजून एक मस्त असं सोन्याचं पेंडंट तिच्या आजीने दिलं आहे. भाव्याची चांदी आहे. भाव्याला खूप सारी चांदी भेटली आहे जन्माला आल्यापासून, तर ती कधीतरी दाखवेल. पण तिला बड्डेला काय काय चांदी भेटलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. तर भाव्याला मस्त असे हे 2 कडे भेटले आहेत. तिच्या पप्पू आजोबाने दिले आहेत. मस्त क्यूट असे 2 कडे आहेत. प्लस तिच्या हिताली आतूने मस्त असं हे ब्रेसलेट दिलं आहे चांदीचं.
त्यानंतर भाव्याला 4 चेन आले आहेत. हे 2 एक चेन आहेत प्लस हे 2 चेन आहेत, जे तिला तिच्या अपुरा माऊने, श्रुती माऊने, तिच्या बंधू आजोबांनी आणि तिच्या जागू आतूने दिलं आहे. भाव्याला हे ना गिफ्टमध्ये टॉय, चांदी सोन्याच्या वस्तू जशा मिळाल्या आहेत तसे तिला कॅशमध्ये सुद्धा गिफ्ट मिळालं आहे आणि त्याची बरीच अशी अमाऊंट आहे. खूप मोठी अमाऊंट आहे. किती अमाऊंट आहे ते मी शेअर नाही करणार, पण खूप छान अशी मोठी अमाऊंट तिला मिळाली आहे. तर ती तिची आम्ही तशीच ठेवून दिली आहे. चला आता तुमच्यासोबत भाव्याला काय काय टॉईज आणि काय काय वस्तू आल्या ते शेअर करते. मस्त असं व्हाईट कलरचं टॉप आणि मस्त अशी ही जीन्स आहे. त्याचबरोबर मस्त असं हे अजून एक क्यूट असं टॉप फॅन्सी आणि त्याच्याबरोबर मस्त असा स्कर्ट. हे आम्हाला पाठवलं आहे. आमचे कोल्हापूरच्या माऊ वगैरे आल्या नाही आहेत, सायली आणि समृद्धी माऊ आल्या नाही, तर त्यांनी कुरिअर करून भाव्याला हे गिफ्ट पाठवलं आहे. आणि हे क्यूट असे 2 ड्रेस त्यांनी दिले आहेत, समृद्धी माऊ आणि सायली माऊ. प्लस माझे सगळे फ्रेंड सर्कल आहे, त्यांनी मला हे भाव्याला हे टॉप प्लस त्याच्या खाली क्यूट अशी पॅन्ट दिली आहे. त्यानंतर भाव्याच्या मामी आईने तिला मस्त हा क्यूट फ्रॉक दिला आहे. त्याचबरोबर जीन्स आणि पॅन्ट आहे ती तिच्या मामी आजीने दिला आहे. प्लस हा तिच्या अक्का पंजाजीने हा तिला क्यूट ड्रेस दिला आहे. खूप छान आहे. भाव्याने 1-2दा घालून सुद्धा झालेला आहे. भाव्याच्या चिनू आजीने मस्त असा हा क्यूट ड्रेस दिला आहे. त्यानंतर भाव्याला अजून हा क्यूट एक फ्रॉक आला आहे आणि हा दिला आहे आमच्या भाव्याच्या सगळे फ्रेंड आहेत त्यांनी दिला आहे. त्याच्याबरोबर अजून एक फ्रॉक आहे. असे 2 फ्रॉक दिले आहेत. भाव्याच्या पंडित आजोबांनी तिला हा एक फ्रॉक घेतला आहे. अजून मस्त असे 2 फ्रॉक आहेत. हा एक फ्रॉक आहे प्लस अजून हा एक फ्रॉक आहे आणि याच्यासोबत मस्त असं छोटीशी पॅन्टीसुद्धा आहे. असे भाव्याला कपड्यांमध्ये बरेचसे गिफ्ट मिळाले आहेत. भाव्याच्या भाग्यश्री आतू, अली आतू आणि दर्शन चाचूने तिला हा मस्त असा क्यूट डॉगी दिला आहे आणि तो असा आवाज करतो. तर हे टॉय हा त्या ठिकाणी दिला आहे. त्यानंतर तिच्या नानी आजीने मस्त असं लाईटवाला हे बदकडक दिलं आहे. तर ह्याच्यासोबत पण भाव्या खूप छान खेळते. त्यानंतर हा एक सॉफ्ट टॉय झालेला आहे. ह्याला काय बोलतात ते मला माहीत नाही, ह्याचं काय नाव आहे ते, पण हा तिला तिच्या परेश चाचूने दिला आहे. तर हा क्यूट असा टॉय आहे. बरेच जणांनी काय काय गिफ्ट दिले मला नावं आठवत नाही, पण बरेच जणांनी खूप छान छान गिफ्ट दिले. त्यानंतर हिला मोठी अशी प्रिन्सू आली आहे. दिसेल की नाही माहीत नाही. मोठी अशी प्रिन्सू आहे. भाव्याला खूप डॉल आवडतात, तर ती ह्याच्यासोबत पण खूप खेळते. त्यानंतर तिच्या मावशी आई आणि मावशी बाबांनी तिला आता लॅपटॉप दिला आहे, कारण की भाव्याला लॅपटॉप, कॉम्प्युटर ह्याबरोबर खेळायला खूप आवडतं त्यासाठी. त्यानंतर तिच्या अलकू आत्याने ही तिला मस्त असं बसायला चेअर दिली आहे. भाव्याच्या पल्लू आत्तूने तिला मस्त अशी घसरगुंडी दिलेली आहे. तर हे गिफ्ट आहे भाव्याच्या आत्तूकडून भाव्याला. प्लस भाव्याच्या राकेश चाचूने तिला हा मस्तला अशी चेअर दिली आहे आणि अशीच एक अजून चेअर दिली आहे भावेशच्या फ्रेंड लोकांनी भाव्याला, म्हणजे भाव्याकडे असे 2-2 झाले आहेत. त्यानंतर ही छोटीशी आपली गाडी आहे छोटा हत्ती, तर ही तिच्या विशाल चाचू आणि तिच्या चाचीने दिली आहे. तर हे गिफ्ट वरती आणून ठेवले आहे भाव्य वरती आल्यावर खेळण्यासाठी. आता मी तुमच्यासोबत जे भाव्याचे गिफ्ट शेअर केले ते भाव्याला बड्डेला मिळाले आहे. जर कोणाचं गिफ्ट दाखवायचं राहून गेलं असेल तर सॉरी. आणि ज्यांनी भाव्याला छान छान गिफ्ट दिले आहेत भाव्याच्या बड्डेला जेवढे आले होते तेवढा सगळ्यांना थँक्यू. भाव्याच्या सिद्धू मामा आणि साईश मामाने तिला ही कार दिली आहे. भाव्याच्या दोन्ही मामाने तिला जी कार घेतली आहे ती थोडी एक्सपेन्सिव्ह आहे. प्लस ना भाव्याच्या आतून सुद्धा जी घसरगुंडी घेतली आहे ती थोडीसुद्धा एक्सपेन्सिव्ह आहे. तर मी त्या तिघांना विचारलं होतं की एवढं मोठं गिफ्ट का तुम्ही तिला दिलं.
घेत आहे. तर त्यावर त्यांचं क्यूट असं उत्तर होतं की आमच्या लहानपणी आम्हाला कोणी असं मोठे मोठे गिफ्ट दिले नाहीत ना, त्याच्यामुळे आम्ही आमच्या भाचीला देतो आहे आणि त्याच्यामध्ये आमची हौस पूर्ण करतो आहे. भव्य खूप लक्की आहे की तिला सर्व असं चाचू मामा वगैरे सगळे मिळाले आहेत. तर आहे ना, ते तिच्यासाठी काय 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 करत असतात. तिचे सगळे चाचू, सगळे आत्या, सगळे मामा तिच्यासाठी काय ना काय गिफ्ट आणतात आणि खूप तिला लाड करतात. भाव्या खूप लक्की आहे. वाचले किती ते बघा. सर्व कामं आवरता एवढेच वाजतात आणि हे आता आमचं रुटीन झालं आहे. आता फायनली आराम करायचा वेळ. भेटू पण उद्याच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट प्लस सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला सुद्धा विसरू नका.